मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटला मान्यता दिली आहे आणि लवकरच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतलेला आहे। त्या विरोधात आता राज्यभरात ओबीसी समाज आता आक्रमक झालेला आहे। पंढरपुरात देखील आता सोलापूर जिल्ह्यातल्या ओबीसी नेत्यांची बैठक झाली। या बैठकीमध्ये राज्य सरकारने जो मराठा समाजाच्या आरक्षणाचा दिलेला जी आर आहे तो देखील आता फाडून टाकावा, त्याच्यावर तो जी आर मागे घ्यावा अशी मागणी केलेली आहे। माझ्यासोबत ओबीसीचे नेते माऊली हनुमान, काय आज बैठकीत तुमची मागणी झाली? सोलापूर जिल्ह्यातील सर्व ओबीसी घटकांची सर्व पक्षातल्या अगदी महायुतीतल्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसहित या बैठकीला सगळेजण आम्ही उपस्थित होतो आणि जात दांडग्यांना च्या दबावाखाली हे सरकार आलेलं आहे आणि सरकार नेहमी आमचं म्हणत होतं की ओबीसी हा आमचा डीएनए आहे, परंतु आज या डीएनएच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा रातोरात काम या सरकारने केलेलं आहे, त्याचा आम्ही आज या ठिकाणी निषेध केलेला आहे। जर सरकारने जी आर मागे नाही घेतला तर तुमची भूमिका काय? आमची भूमिका आज आमच्या या बैठकीमध्ये ठरलेलं आहे की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी या जर सरकारनं हा जी आर काढला असतो, कुणाला तर खुश करण्यासाठी काढलेला असेल, तर प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचा एक उमेदवार असेल आणि आमचा ओबीसी बांधव त्याच उमेदवाराला मतदान करेल। तुम्ही भाजपची पदाधिकारी आहेत की मुख्यमंत्र्यांवरती ओबीसी समाजाचा पूर्ण विश्वास होता, मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केलाय? आता काल जी आर निघाल्यापासून संबंध राज्यभरामधल्या ओबीसी बांधवाच्या मनामध्ये निश्चितच या ठिकाणी असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे आणि आजपर्यंत जे ओबीसीचं आरक्षण आज आमच्यासाठी राखीव होतं त्याच्यामध्ये अन्य कोणीतरी वाटेकरी येतोय आणि तो वाटेकरी जर आला तर निश्चितच मूळ ओबीसीवर या ठिकाणी अन्याय होईल अशा प्रकारची भूमिका संबंध समाज बांधवामध्ये निर्माण झालेली आहे। जर सरकारने जर जी आर मागे नाही घेतला किंवा तो पुढे रेटण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही भाजपचे पदाधिकारी म्हणून भाजप सोबत राहणार की समाजासोबत राहणार? या संबंधितला निर्णय आगामी काळामध्ये लवकरच सर्व ओबीसी संघटना एकत्रित बसून घेतील आणि त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचं धोरण पुढच्या काळामध्ये राबवायचं त्याचाही विचार आम्ही सर्वजण बसून करू। आणखी काय समाज बांधवात काय तुमची मागणी आहे सरकारकडे? आज जो काल जे आरचा विषय झाला आहे ते खऱ्या अर्थाने निषेधार्ह आहे, कारण याच्यामध्ये त्या जे आर मध्ये नुसता ओबीसीच नाही, SC NT VJNT सगळ्याच्याच ह्याला हा जे आर घातक आहे, कारण ह्याला सगळे सोयरे हा शब्द बदलून वेगळ्या पद्धतीने हे येशीत बसून खाली काय चाललंय माहीत नाही, खालच्या लेवलचा काय विषय न घेता विचार न करता हा एकतर्फी निर्णय जो काल घेतलेला आहे त्याचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतोय। नुसता ओबीसीचा आणि एका ओबीसी समाजाचा नसून तिन्ही समाजावर आमच्यावर एक आघात झालेला आहे। काय महिला पदाधिकारी देखील आपल्या सोबत आहेत, काय मला सांगा, हे जो निर्णय झालाय तो कितपत समाजासाठी घातक आहे, आपल्या ओबीसी समाजासाठी? हा निर्णय अत्यंत घातक आहे। फडणवीस सरकारने ओबीसी समाजावर खूप अन्याय केला आहे। पूर्ण सरकारच ओबीसी समाजाच्या मतावर निवडून आलेला आहे आणि त्यांनी निवडून येऊस्तर ओबीसी बांधवांना दिशाभूल केली। आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमच्या ताटातलं आरक्षण आम्ही मराठी बांधवाला देणार नाही, परंतु त्यांनी एका रात्रीत निर्णय बदलला आणि त्यांनी मराठी बांधवाला ओबीसी मध्ये आरक्षण दिलं। परंतु हे आरक्षण दिलेलं त्यांनी मराठी बांधवांची फसवणूक केली का ओबीसीची फसवणूक केली हा येणारा काळच ठरवेल। त्यांना आरक्षण मागे घ्यायला लावल्याशिवाय ओबीसी समाज गप्प बसणार नाही। आम्ही सुद्धा मुंबईत जाम केल्याशिवाय राहणार नाही। आम्ही ही सर्व महिला भगिनी, आमचं मेंढपाळ बांधव, सर्व आमचं न्हावी, लोणी, लोणार, सोना, सर्व 18 पगड जाती आम्ही मुंबईला जाणार आणि त्या सरकारला तो जी आर थांबवायला लावणार। काय तुमची काय भूमिका असणार आहे? आमची एकच भूमिका आहे, जशास तसं उत्तर दिलं जाईल। आजपर्यंत दिल्ली सरकार, महाराष्ट्र सरकार फक्त भेटतंय जमावाला, 5वी शिक्षण करणारा माणसाला। आम्ही बी शिकल्या सवरलेलो आहेत, आम्ही कष्ट करून जगणार आहेत। आम्ही असताना न्हावी समाजाचा करमाळा तालुका आहे। आज जर ह्या जनांग्याला मुठभर माणसं घेऊन जर जात असेल तर आम्ही बी वंजळभर येऊ आणि तुम्हाला बी भीतीच पाहिजे असली तर भीतीच दाखवू, सरकारला सरकारच्या पद्धतीनेच उत्तर दिलं जाईल। या ठिकाणी आपण बघतो की ओबीसी समाज अत्यंत आक्रमक झालेला आहे। सरकारने दिलेला तो जी आर आहे तो तातडीने मागे घ्यावा, अन्यथा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ओबीसी समाज स्वतंत्रपणे विचार करेल आणि त्याचा तो भाजपला धडा शिकवेल असा इशारा देखील या निमित्तानं आता देण्यात आला आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।